चला आज कुरडया बनवूया गव्हाचा चीक न काढता. चला तर मग सांगते कसं करायचं ते. एका पातेल्यामध्ये पाणी मी गरम करायला ठेवले. पाणी किती आहे ते नंतर सांगतेच. पण त्याआधी मी त्यामध्ये टाकले मीठ आणि पापड खार. आता पापड खार हा खारट असतो, त्यामुळे चव बघूनच तुम्ही पापड खार त्यामध्ये मिक्स करायचा आहे. मीठ थोडंसं कमी घातलं तरी हरकत नाही. आता आपण इथे तांदळाच्या कुरडया करणार आहोत, त्यामुळे तांदळाचं पीठ पहिले मोजून घ्यायचे किती आहे आणि त्याच्यात दुप्पट पाणी ठेवायचे आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ केलं आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित असं हटवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबातही गुठळी होऊ द्यायची नाही. जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकून त्याला परत थोडा वेळ शिजवून द्यायचं. छान असं शिजलं की त्याच्या अशा प्रकारे कुरडया घालून घ्यायच्या. एकदम सुंदर छान अशा गव्हाच्या कुरडईलाही मागे टाकतील अशा कुरडया बनतात. नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि अशा कुरडया एकदा नक्की ट्रायच करा तुम्ही. आणि हो, मेन आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या मी फॅनखाली सावलीमध्ये टाकल्या होत्या आणि त्यानंतर अगदी 4-5च्या नंतर थोड्याशा उन्हात वाळून घेतल्या आणि त्यानंतर मी अशा प्रकारे तळून घेतल्यात आणि तळूनही दाखवते. तर अगदी दुप्पट अशी कुरडई फुलते आणि नक्की एकदा तुम्ही ट्राय करू शकता आणि बघू शकता कसली कुरडई झाली आहे ते.